जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा किती मुलं मेहनत करून पोलीस भरतीला आताच किती कष्ट करतायत. काय काय मुलं 2-2, 3-3 वर्षाला मेहनत करतायत. आता तुम्ही मुंबई पोलीसचा CP चा पेपर मुलं देऊन आलेली. मैदानी फार अवघड होती, कारण पावसाच्या दिवसामध्ये मैदानी होती. मुलांचा घाम पावसामध्ये फुटला, परंतु मुलांना मैदानी निघाले नाही म्हणून गव्हर्नमेंटनं आपला आताचा CP चा पेपर एकदम सोपा काढला. खरंच सोपा तर काढला, पण असं झालंय की त्या पेपरामध्ये मुलांना 90+ मुलांना मुलींना मार्क पडले. आता विषय राहिलाय म्हणजे तो म्हणजे मेरिटचा. मेरिट किती लागणार? सर्वसाधारणपणे ओपनचं आणि महिलांचं ते दिलेलं आहे. मला वाटतं साधारणपणे सर्वसाधारण जे ओपन गट आहे त्यांचा मुलांचं मेरिट लागल ओपनचं 133चं, EWचं लागेल 123चं, SCBचं लागेल 131चं, OBCचं लागेल 130चं आणि SBCचं लागेल 125चं, NTचं लागेल 131चं आणि NTCचं लागेल 132चं आणि NTचं लागेल 130चं, VJ लागेल 131चं आणि SC लागेल 126चं आणि ST लागेल 124चं. असं मला सर्वसाधारण असं वाटतं की एवढं मेरिट लागू शकतं, पण अंदाजे एवढं लागेल का नाही हे देवाच्या वरती सर्व भरोसा आहे. आता महिलांचं किती लागेल तुम्ही पाहू शकता. महिलांचं लागेल ओपनचं 127चं, EWचं लागेल 113चं, SCBचं लागेल 124चं, OBCचं लागेल 122चं, SCBचं लागेल 118चं, NTचं लागेल 124चं, NTCचं लागेल 123चं आणि NTचं Bचं लागेल 122चं, VJचं लागेल 124चं आणि SCचं लागेल 118चं आणि STचं लागेल 119चं. खरंच एवढं मेरिट अंदाजे लागू शकतं, परंतु देवाच्या कृपेने एवढं मेरिट लागू नये. मेरिट हे कमी लागावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. कारण भरपूर मुलं आणि मुलींनी मेहनत करून जीवाचं रान करून पेपर सोडवले आहेत, मैदानी केलेले आहेत, पण काय सर्व नशिबाच्या हातात आहे. खरंच मुलांनी जर आपण मेरिटमध्ये बसलो नाही की टोकाची पावलं कुठल्या मुलांनी आणि मुलींनी उचलू नका. बघा ही मेहनत ही प्रत्येकाला करायचीच आहे. प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष आहेत, पण करणार काय? शेवटी देवाच्या मनामध्ये आहे. जो मेहनत करेल तोच टिकेल.